नाशिक जिल्ह्यामध्ये 100 कोटींचा शिक्षक कर्मचारी घोटाळा झालेला आहे। शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच शिक्षक कर्मचारी घोटाळा झालाय। मालेगावच्या मतदारसंघातील मतदाराला शिक्षण क्षेत्रातल्या घोटाळ्यासंबंधी न्याय मिळत नसेल तर राज्यात लागणाऱ्या एसआयटी समितीच्या तक्रारींना न्याय मिळेल का असा प्रश्न तक्रारदारानं नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे विचारलेला आहे। या गुन्ह्यांचा तपास देखील आता मंदावला आहे। आम्हाला शासनाला एक विनंती आहे की एवढा मोठा आम्ही रात्र दिवस एकत्र करून एवढा रिस्क घेऊन 1000 कोटीचा जनताच्या टॅक्सचा पैसा हा लुटून गेलेला आहे। हा पैसा शासनाला रिकवर झाला पाहिजे, यासाठी आम्ही आपला जीवाची पर्वा न करताना आम्ही या 1000 कोटीचा भ्रष्टाचार उघडून आणलेला आहे। पण शासन याच्यावर काही लक्ष देत नाही। आम्हाला अपेक्षा आहे की आमचे मतदारसंघाचे शालेय शिक्षण मंत्री नामदार श्री दादाजी भुसे या विषयावर गंभीरपणे लक्ष देऊन हा विषय जे तो आणखीन विधानसभामध्ये आणि मोठ्या मोठ्या प्रश्नावर हे लक्ष देत, पण या विषयावर लक्ष देत का नाही हा आमचा प्रश्न आहे। या प्रकरणाच्या अगोदर छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्या अगोदर शिक्षण मंत्री साहेबांना 2 वेळेस निवेदन दिलेलं आहे, पुराव्यासह तक्रारी दिलेल्या आहेत, तरी देखील शिक्षण मंत्री साहेबांनी आजपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही आहे। तसेच शिक्षण मतदारसंघातील मतदाराला जर शिक्षण मंत्री न्याय देत नसेल तर महाराष्ट्रात जी एसआयटी लागणार आहे त्या एसआयटी तक्रारदारांना न्याय मिळेल का नाही याबद्दल मला शंका निर्माण झालेली आहे। तसेच मी या प्रकरणाबाबत आम्ही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांना भेटलो आहे आणि यांना तक्रार दिलेली आहे। या तक्रारीवर ते तात्काळ लवकर कारवाई करणार आहे।